वॅस्ट्रो गायत्री जोशी स्वागत करते ऑगस्ट महिन्याच्या मासिक राशीफलामध्ये। मीन राशीसाठी ऑगस्ट महिना कसा असेल? या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या शत्रूंवर मात करणार आहात। जुनी जी गोष्टी होत्या, त्या कर्ज होते, त्यातून मुक्तता सुद्धा मिळणार आहे। मात्र याच महिन्यात एका ग्रहाच्या दृष्टीमुळे तुम्हाला हॉस्पिटलचे खर्च वाढू शकते आणि तब्येतीच्या संदर्भात काही मोठी बातमी मिळू शकते। जर हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नोकरी, व्यवसाय, आरोग्य, आर्थिक स्थिती, कौटुंबिक जीवन, लकी नंबर, लकी कलर आणि 3 महाउपाय। आता आपण जाणून घेऊ आपल्या ग्रह गोचरेबाबत। गुरु अनुकूल स्थितीत बसला असल्या कारणाने तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजय नक्की मिळणार आहे। जे व्यक्ती कुरघुड्या करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा फार जास्त इन्व्हॉल्व होण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यावरती तुम्ही यशस्वीरित्या मात करणार आहात। त्यामुळे योग्य असे फलादेश मिळतील। मात्र नाण्याच्या 2 बाजू असतात। राहू केतूच्या प्रभावामुळे अनावश्यक खर्च वाढणार आहे आणि आरोग्याच्या बाबतीत काही अडचणी सुद्धा दिसणार आहेत। आता आपण जाणून घेणार आहोत, आपण नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तर कसा फलादेश मिळेल। या महिन्यामध्ये जर आपण नोकरी करत असाल तर उत्तम असा फलादेश मिळणार आहे। या महिन्यामध्ये आपल्याला प्रोग्रेस ही जास्त दिसणार आहे। या महिन्यामध्ये जे आपण काम करणार आहात त्याची प्रशंसा सुद्धा होणार आहे। आणि जे व्यक्ती मध्ये मध्ये करून पॉलिटिक्स करण्याचा प्रयत्न करत असतील, जे शत्रू तुमचा पराभूत करण्याचा प्रयत्न करत असतील, त्यांना तुम्ही उत्तम अशी मात देणार आहात। त्यांना तुम्ही पराभूत करून तुमचं यश तुम्ही गाठणार आहात। जर आपल्याला नोकरी बदलायची असेल तर हा महिना उत्तम असेल। या महिन्यामध्ये तुम्ही बदल घडवून आणू शकता। आपण जर व्यवसाय करत असाल तर अडकलेली पैसे अनपेक्षितपणे हातात येताना दिसणार आहेत। आता आपण जाणून घेऊया आपलं आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक जीवन। या महिन्यामध्ये आवक खूप छान पद्धतीने येणार आहे। पैशांची आवक नक्की दिसणार आहे। पैशाच्या संदर्भात काही प्रॉब्लेम कमी येताना दिसणार आहे। मात्र तुमच्या आरोग्यावर किंवा आपल्या जोडीदाराच्या आरोग्यावरती अचानकपणे खर्च होताना पैसे दिसणार आहे। त्यामुळे कौटुंबिक जीवन जे आहे ते थोडं अस्थिर राहणार आहे। जोडीदारांसोबतचे संबंध आपले उत्तम असणार आहे। त्यामुळे प्रेम संबंध उत्तम रीतीने चालताना दिसणार आहे। आपल्या आरोग्याबाबत या महिन्यामध्ये जुने आजारपण, सर्दी, खोकला आणि पोटाचे विकार होऊ शकतात। लकी नंबर जो आहे तो 3 आणि 9 असणार आहे। लकी कलर जो आहे तो पिवळा आणि केशरी असणार आहे। आता आपण जाणून घेऊया आपल्यासाठी महाउपाय। या महिन्यामध्ये आपल्याला दर गुरुवारी शिवलिंगावरती केशरचं पाणी व्हायचं आहे। सोबतच आपल्याला गुरुवारी शक्य असल्यास चणा डाळ दान करायचे आहे। दुसरा उपाय म्हणजे आपल्याला दररोज ओम बृहस्पतीय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तिसरा उपाय म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आपण मंदिरामध्ये चांदीचा नाग दान करू शकता। ही संपूर्ण माहिती होती ऑगस्ट महिन्यातील मीन राशीच्या जातकांसाठी। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सोबतच आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता। मी एका प्रश्नाचं मोफत उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल। त्यासाठी आपली जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण टाकावे। मी एका प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल। भेटूया पुढच्या महिन्यातील मासिक राशीसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।